नाही एवढी ताकद या महाराष्ट्राच्या संतांच्या मागे. आषाढी सारखी वारी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात करून दाखवा म्हणा, नाहीच जमणार. कुठलाच मालक नाही तरी जगाच्या मालकाच्या विश्वासावर सामर्थ्याने चालते. मग मला एक कळत नाही, मग आम्ही कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतो? काही काही माणसं फार मोठेपणाने सांगतात. त्यांना म्हटलं की नाही, अरे गावात सप्ताह गेला नाही, एखादं कीर्तन ऐकलं तर आपल्याला तसलं पटत नाही. खरं आहे तुझं, चूक नाही रे दादा तुझी. एखाद्या मुलीला विचारलं, एवढं हाय क्लास शिक्षण घेतलंस तू, एवढ्या चांगल्या घरात राहतेस, एवढे मायबाप हुशार आहेत तुझे, पण कधी विठ्ठलाच्या मंदिरात दिसली नाही, कधी भजन करताना पूजा करताना दिसली नाहीस. ती फार स्टँडर्ड पद्धतीने सांगताय, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हरकतच नाही. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काही वावगं नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, तुम्ही झोपलेले असाल आणि अख्खं घर रडत असेल, विश्वासाने व्यासपीठावर सांगते, देव मानतोय म्हणून चाललंय. देवाने मानायचं सोडलं की चालणार नाही. देवाने आपल्याला आपलं केलंय म्हणून आपलं चाललंय, ज्या दिवशी देव आपल्याला नाकारेल ना. अर्जुनाने विचारावं, देवा अरे जर तू सापडतच नाहीयेस तर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा कसा? भगवान सांगतात, अरे अर्जुन आम्ही दिसावा हा अट्टहास करू नको. अहम वैश्वानरो भूत्वा इनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विध. अरे वेड्या, इथे अन्न पचवणारा, जठरामध्ये अग्नी म्हणून वास करणारा सुद्धा मीच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा, जी पचन क्रिया होते तो सुद्धा मीच जगदीश्वर, तोच मी विठ्ठल, तोच मी राम, तोच मी कृष्ण. तुझं अन्न, सूक्ष्मता बघा किती सूक्ष्मता आहे, की अन्न सुद्धा माझा विठ्ठल पचवतो आणि तुम्ही म्हणता देव काय करतो? म्हणून तर जुन्या बायका चुलीत एखादा घास टाकल्याशिवाय स्वयंपाक करत नव्हत्या. खरं आहे की नाही? कणिक तिमली तर थोडासा गोळा, भाकरीचं पीठ म्हणलं तर थोडासा गोळा. येड्या नव्हत्या त्या, अक्कल होती त्यांना. त्यांना माहित होतं अग्निदेवता माझ्या जठरामध्ये पचनक्रिया करतो आणि मी जे काही थोडक्या मोडक्या हाताने बनवलंय ते पचावं पुढच्याला, म्हणून देवा आधी तुला मग सगळ्यांना. ज्याच्यामुळे मिळतंय त्याला पहिल्यांदा, मग ज्याला मिळतंय त्याला दुसऱ्यांदा दिलं तरी चालेल. म्हणून तर माझ्या आईनं, माझ्या आजीनं 4 भाकऱ्या जरी केल्या तरी 40 माणसं पोटभर जेवून जायची, कारण पांडुरंगाची कृपा त्याच्या स्वयंपाकावर होती. हे समजून घ्या, हे लक्षात घ्या, हे सामर्थ्याने लक्षात घ्या. येड्या नव्हत्या जुन्या बायका. जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हतं. बारसं झाल्याशिवाय जगाला लेकराचं तोंड, कारण माऊलींचं वर्णन आहे, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जन्मिसमनी वाचे त्या ऐश्वर्य निर्णयची ती वाहने सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहून जाते, उमटायला पुढे 10 दिवस तरी लागतात, पण कमीत कमी 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवायचं. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही नाही शहाणे, तुम्ही जन्माला आल्या 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कॉम. ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. त्याचं भविष्य तरी ठरू दे रे दादा. खूप ताकद आहे माऊली आपली, खूप ताकद आहे. म्हणजे ते आम्हालाच आमचा राम कळाला नाही, आम्ही लोकांना काय सांगणार? ते आम्हालाच आमचा कृष्ण कळाला नाही, ते आम्ही लोकांना काय सांगणार आहे? मी परवा दिवशी सहज कीर्तनात म्हटलं, अरे 22 जानेवारीला राम मंदिर होतं, जयघोष करा, जल्लोष करा. कारण 31 डिसेंबर करणारी आपली जात नाही. आपल्यासाठी खरा नववर्ष 16-22 जानेवारी पासूनच चालू होतं, कारण जगाच्या मालकाचं स्थानिकपण आपल्या मातीमध्ये होतं. आपला राम आपल्या घरामध्ये येतोय, खऱ्या अर्थाने अयोध्येचं पुण्य फळाला आलंय. मग एकडे मला कीर्तन झाल्यावर विचारलं, लय राम राम करतात. आपल्याच धर्मातलं दुर्दैव किती आहे बघा. इतकं वाईट वाटलं मला. तर म्हटलं, ताई एवढं राम 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 करता, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, रामाचं मंदिर होतंय वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या, पण आम्ही रामाला मानत नाही. म्हटलं का रे बाबा, तुला काय प्रॉब्लेम रामाला न मानण्याचा? ही 2-4 पुस्तकं वाचलेली माणसं काहीतरी डोक्यात घालतात आणि सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. ही पुस्तक वाचून शाणी झालेली माणसं जगाच्या मालकाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. राम असा, राम तसा, राम तसा, राम असा, राम असा. त्या पोराने मला स्पष्ट विचारलं, तो म्हणला, ताई ज्या रामाला स्वतःची बायको कळली नाही त्या रामाला आम्ही काय कळणार? ज्या रामानं स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवला नाही, आम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवावा? आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं की रामानं सीतेला वनवासाला पाठवलं?
आणि एक पोरीट म्हणला म्हणा, आणि मग सीता रावणाकडे राहून आली म्हणा, मग राम म्हणला म्हणा सीतेला, आणि मग तू रावणाकडे राहून आली, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा, आणि मग म्हणला जा म्हणा तू वनवासाला. येडे बिडे आहेत की काय, हे बाह्य अंग आहे. लोकांचं ऐकेल तो देव कसा. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. जगाच्या मालकाला न सांगता भक्तांचं मन कळतं, त्याला स्वतःच्या बायकोचं पावित्र्य कळणार नाही का. देवाला मुंगीच्या पायातल्या पंजऱ्यातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो, त्या रामाला स्वतःची बायको कळणार नाही का. मग वेड्यासारखं कुणी काहीतरी सांगावं, कुणी काहीतरी ऐकावं, आणि आम्ही त्याच्यावर तर्कवितर्क लावावे. देव लॉजिकवर चालत नाही, देव भावनेवर चालतो, देव इमोशनवर चालतो. देव दिसत नाही, देव असतो. पण साधा आहे म्हणा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पांडुरंग काय कळणार आहे, ज्याला माणूस कळला नाही त्याला राम काय कळणार आहे. नीट आहे. दशरथाचा मृत्यू हा आपत्कालीन झाला, नियतकालीन नाही. आपत्कालीन म्हणजे वेळेच्या अगोदर. कर्मे दशरथ वियोगे मेला. पुण्यवान राजा होता दशरथ, पण फक्त पुत्र वियोगाने गेले की हे गिल्ट सहन झालं नाही की माझ्या पोराला माझ्यामुळे वनवास भोगावा लागला, माझ्या शब्दामुळे माझ्या पोराला वनवासाला जावं लागलं. बापाचा शब्द राखण्यासाठी राजभोग सोडतो, त्यांना राम म्हणावं आणि त्याला रामायण म्हणावं, इतकी ताकद या धर्मात. 14 वर्षाचा वनवास एका बापाच्या शब्दावर रामाने स्वीकारला, राजभोग सोडला, आणि कुठलंही कारण नसताना लक्ष्मणाने भावासोबत साथ दिली. काही कारण होतं लक्ष्मणाला राजभोग सोडायचं? काहीच कारण नव्हतं. चांगला ऐशोआराम सोडून दिलं, संसार सोडला. बायको रडतीये तरी लक्ष्मणाने ऐकलं. म्हटले आधी जगाच्या मालकाची सेवा, मग संसार. माझं काम आहे त्यांचं रक्षण करणं, त्यांच्या सोबत राहणं, सेवा करणं. हे रामायण आहे. कुठला तरी एकच मुद्दा घेऊन पळत बसायचं नाही. आम्ही विचारलं कसं काय झालं. जेव्हा पुत्रवियोगाने दशरथ गेले तेव्हा ब्रह्माकडे जाऊन, दशरथ पुण्यवान राजा आहेत दशरथ, ब्रह्माला सांगितलं बाबा माझं उरलेलं आयुष्य पोराला द्या. बापाचं मिळतं, बापाचं मिळतं, त्याला प्रमाण आहे. माझ्या वडिलांची निरासे गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंग मला मिळालं. कुठून मिळालं? माझ्या बापाकडनं मिळालं. कसं काय मिळालं तर वर्णन आहे. बापाकडे जोडी लेकरांची उडी, आपुली कुरवंडी वाळवुनी, एका एकी केला निराशीचा. बापाचं पोराला मिळतं हे सगळ्याला सामर्थ्याने माहित आहे. मग ते काही असो, प्रारब्ध मिळतं की नाही. प्रारब्धावर विश्वास ठेवा. प्रारब्ध असतं बाबा, अन्नमान धन, तो प्रारब्ध अधीन. 96 वर्ष 96 एकर जमीन एका बापानं कमवली. त्याचं आयुष्यात एकच स्वप्न होतं विमानात बसायचं, पण याला कमवायच्या नादात विमानात बसता आलं. पण त्याच्या पोरानं 17 लाखाचं कुत्र ऑस्ट्रेलियावरनं विमानात आणलं. तुम्ही मला सांगा भाग्यवान कोण, कुत्रा का बाप? कळतंय की तुम्हाला? म्हणजे ह्यानं आयुष्यभर कष्ट केलं, ह्याला विमान भेटलं नाही, त्याचा काही संबंध नाही. ते तिकीट काढून विमानात आलं. त्याला तिकीट असतं बरं का विमानात महाराज. प्रारब्ध आहे ना, त्या कुत्र्याचं प्रारब्ध प्रबळ आहे. मग अगदी तसंच दशरथांचं पुण्य रामाच्या वाट्याला यावं आणि रामाचं आयुष्य वाढावं. मग एकांतामध्ये सीता आणि राम बसल्यानंतर, म्हणजे अयोध्येला परत आल्यानंतर, रावणाच्या वधानंतर सीता आणि राम एकांतात बसल्यावर रामानं सीतेला सहज म्हणावं आणि विनंती आहे, नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही लपलेलं नसावं हे शास्त्र. म्हणून रामाने काहीच लपवलं नाही सीतेपासून. सीतेला सांगितलं काय सांगू सीते तुला, आज दिसलो नसतो मी जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला. ही माझ्या बापाची पुण्याची कमाई की आजही राजभोग भोगतोय मी, नाहीतर माझं इथंच अंतकाल आला असता. सीतामाई पटकन उठल्या सिंहासनावर आणि पायाशी येऊन बसल्या. राम म्हटले अगं एकांताचा काळ आहे, तू पायाशी का बसलीस, तू जवळ बसायला हवंस. नाही स्वामी, जर नियतीने माझा आणि तुमचा संसार इथपर्यंतच लिहिलाय तर याच्या नियतीच्या पुढे जायची ताकद या सीतेत नाही. सत्वानं जगणारी जनक राजाची पोरगी आहे मी. तुमच्या सोबत 14 वर्ष वनवास भोगला, रावणाचा त्रासही सहन केला, पण रावणाची सावली माझ्या अंगावर पडू दिली नाही अशी सीता आहे. मग मी आता तुमच्या सोबत संसार करणार नाही, कारण हे नियतीने बरोबर. सत्वशील कन्या आहे मी, आत्मा एकाचा शरीर एकाचं, असा संसार माझ्याच्याने जमणार नाही. जिथे आयुष्य सासऱ्याच आहे
तिथं ही सीता तुमच्यासोबत संसार करू शकत नाही. म्हणून 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी नवऱ्याचा सहवास आणि राज्याचा भोग सोडून सीतामाई वनवासाला गेल्या. याला रामायण म्हणायचं ही सत्य. रामानं सीतेला वनवासाला पाठवलं नाही, सीता स्वतःहून सत्वासाठी वनवासाला गेली. कुणी काहीही म्हणलं पण आपल्या देवदेवतांना विनाकारण बदनाम करू नका. आणि श्रीकृष्णाला 16,108 बाय होत्या म्हणून मी विद्वांचर करतो. वय शामड्या खरंय तुझं, ध्वंचर कशाला 1000-2000 कर, पण बाबा देवाचं नाव कशाला घेतो. एकही बायको कृष्णानं गेली नाही. 8 बायका कृष्णाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी जगाच्या मालकाकडे याचना केली की देवा आम्ही कंसाच्या कारावासात राहिलो, लोक आम्हाला पवित्र समजणार नाही, आमचा कुणी स्वीकार करणार नाही, एकतर तुम्ही आमचा स्वीकार करा नाही तर आम्हाला मारून टाका. देव म्हणला मी तारणहार आहे, मारेल कसा, हरकत नाही तुमचा स्वीकार करतो. प्रत्येक मुलीला भगवंताने स्वतःचं नाव तिच्या नावासमोर लावण्याचा अधिकार दिला. इतकं मन मोठं माझ्या विश्वाच्या मालकाचं. पण त्यातल्या एकाही मुलीच्या अंगाला माझ्या कृष्णाने स्पर्शही केला नाही. भोग भोगोणी ब्रह्मचारी डबल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोण. उठ की सूट काही नाही रे बोलायचं. पण आधी सामर्थ्य समजून घ्या. जिथे मला माहित आहे की माझ्या भगवंतात, माझ्या धर्मात, माझ्या मातीत, माझ्या संस्कृतीत, माझ्या परंपरेत काय ताकद आहे, जेव्हा मला माझ्या मातीची ताकद कळावी तेव्हा मला स्वतःवर आत्मविश्वास वाढावा. मी जग जिंकायचा आत्मविश्वास आहे जगासमोर. मला माहित आहे मी कोण आहे. नानोबरे म्हणले मला माहित आहे मी कोण आहे. आम्हा तया परस्पर एका नामाचीच अंतर. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे, नामस्वरूपी फरक आहे. आपुल्या संसाठी करूनी जगाच्या मालकाने मला देव केलं, देव पहावया गेलो तेथे. मग काय अशक्य मला सांगा, विठ्ठलाला काय अशक्य. ज्याची उत्पत्तीच आहे तो विनाशही करू शकतो आणि तारूही शकतो. ज्याने निर्माण केलंय तो सुखाचाही करू शकतो, दुःखाचाही करू शकतो. आणि मला सांगा संतांचा संसार म्हणजे संसार नाही रे. तिथं लग्न नामदेवरायांचा, नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामुशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग असेल, तो संसार परमार्थापेक्षा सुद्धा गोड असेल. कारण जगाचा मालक तिथे साक्ष लागतो. संसार सुखाचा करेल. जर जगाचा मालकच माझ्या संसाराची साक्ष देतो तर माझा संसार दुःखाचा कसा. नामदेवरायांचा संसार काय दुःखाचा आहे का. नारायण नावाचा पोरगा आहे. नावं पण किती गोड बघा ना संतांच्या लेकरांची. जगाचा मालक संसार करतो रे. तू म्हणाल करतो, अहो करतो. 47 चरणाचा अभंग आहे नामदेवरांचा चोखोबऱ्याच्या बायकोच्या बाळापणावर. त्यातलं 10वं चरण प्रत्येकाला पाहित आहे. चोखोबाची वहीन झाला शारंगर, वहिने उघडादार हाका मारी. हा 47 चरणाचा नामदेवरांचा अभंग. नामदेवराय सांगतात चोखोबाची कांता असे ती गर्वी न झाली तिचं पूर्ण नवमास. 9 महिने पूर्व झाले चोखोबऱ्यांच्या बायकोला नाव. महाराज किती 9 महिने. 9 महिने पूर्ण झाले चोखोबऱ्यांच्या बायकोला. ताकद बघा ना. चोखोबराय तरी भगवंताच्या नामात. आणि त्या भगवंताचं नाव बघून चोखोबऱ्याची बायको म्हटली अहो स्वामी घरात अन्नाचा कण नाही, खावं काय कळत नाही, बाळ होणार आहे, अहो कसं चालणार आहे, कसं होणार आहे, नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणता जमणार आहे का. किरकिर करायला लागली म्हणून चोखोबराय घर सोडून गेली. निर्मला नाव चोखोबऱ्याच्या बायकोचं आणि चोखोबऱ्यांच्या बहिणीचं नाव होतं. तर ताकद बघा. निर्मला चोखोबऱ्याच्या बहिणीचं नाव होतं. त्या चोखोबराय निर्मला म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि त्या चोखोबरायांकडे बघून बहीण आश्चर्यचकित म्हणे काय म्हणे बायको किरकिर करायला लागली. 3 प्रहर होत उलटले 3 प्रहर तरी धनी आले नाही, नवरा आला नाही. या चिंतेमध्ये चोखोबरायांची बायको जगाच्या मालकाकडे विनंती करते देवा माझ्या नवऱ्याला पाठवा. अहो आता थोड्या दिवसात माझं बाळणपण आहे, 2-4 दिवसात मला बाळ होईल, घरात कुणी नाही, अहो घरात काय नाही, कसं चालणार आहे माझं, माझ्या नवऱ्याला पाठवा. चुकलं माझं, मी बोलले. बोलत नव्हते तर विठ्ठल विठ्ठल करीत होता पण तोंडासमोर तरी होता. माझ्या तोंडामुळे तोंडासमोरचा मी गेला. काही करा पण त्याला पाठवा. चुकलं माझं. तर चोखोबरांना कसं पाठवणार. मग स्वतः जगाचा मालक, वैकुंठीचा राया, विश्वाचा मालक, या सगळ्या विश्वाचा बाप साडी नसतो तो
कपाळाला कुंकू, हातामध्ये बांगड्या घालतो, बाईचं स्वरूप घेतो, निर्मलेचं स्वरूप घेतो आणि चोखोबारांच्या दारात येतो, दरवाजा वाजवतो, दरवाजा उघडतो. कोण? निर्मला. चोखोबारांची बायको गळ्यात मिठी मारून रडते, म्हणते काय हो देवी धाडी आली तुम्हाला, देवानच धाडलं की हो तुम्हाला, कुणीच नव्हतं हो माझ्यापाशी. डसा डसा रडावं. नणंद झाल्यावर महाराज कुणालाच आनंद होत नाही, पण ही जगातली पहिली बाई होती जिला नणंद बघून आनंद झाला. कुणीच नव्हतं ना महाराज. नंदेला बघून इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, डसा डसा रडायला लागली, हो देवानं पाठवलं तुम्हाला देवानं. पण त्यांना कुठं माहित होतं, ज्यांना मिठी मारली तो जगाचा बाप होता. विश्वाच्या मालकाला मिठी मारून या रडत होता. बहिणी काळजी करू नका, मी आले. सारखं माझ्या भावाला नाव ठेवता, माझ्या भावानंच पाठवलं मला. तोच म्हणला तुझी बहिणी बाळंतीने, कोण नाही तिच्यापाशी जा, लई मोठं सामान घेऊन आले का, काहीच काळजी करू नका. सगळा जगाचा मालक तो, त्याला काय कमी आहे दादा, एवढं मोठं सामान घेऊन आला चोखोबारांच्या घरी. चोखोबारांची बायको आनंदात. 4 दिवसात बाळंतपण झालं. जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. चोखोबाराच्या बायकोची घाण न घाण पांडुरंगानं काढली. स्वतःच्या हातानं नाहू घातलं, स्वतःच्या हातानं उठणं लावलं, स्वतःच्या हातानं साडी नेसवली, पाय दाबले, हात दाबले, तिचं बाळंतपण केलं. तिचं बाळ झाल्या झाल्या अख्ख्या गावात माझा पांडुरंग ओरडत होता, हो माझ्या वहिनीला पोरगा झाला, माझ्या वहिनीला पोरगा झाला, माझ्या वहिनीला पोरगा झाला, माझ्या चोखाला पोरगा झाला, माझ्या चोखाला भाऊ पांडुरंग आहे तो. वेड्यासारखा प्रत्येकाच्या दारात जाऊन सांगत होता. अख्ख्या गावात साखर वाटली माझ्या पांडुरंगाला. आता 13व्या दिवशी नाव ठेवायचं. आत्याचं काय म्हणून नाव ठेवायचं? निर्मला आत्या नाव ठेवायला. कर्ममेळा नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? चोखामेळ्यांच्या मुलाचं नाव कर्ममेळा. कर्ममेळा नाव ठेवलं दादा. अहो नाव जगाच्या मालकानं ठेवलं. 27 दिवस माझा पांडुरंग चोखोबाराच्या दारात चाकरी करत होता. सगळी कामं करायचं, स्वयंपाकापासून झाड लोटापासून शेण उचलण्यापर्यंत. आणि लोक म्हणतात देवाचं नाव काय देत. बाईपाशी बाळंतपण करायला कुणी नव्हतं. माझ्या पांडुरंगानं तिचं बाळंतपण केलं. साडी नेसून तिचं बाळंतपण केलं. 27 दिवसांनी चोखोबाराला आठवलं माझी बायको बाळंतीन होती. काय झालं असं तिचं? किती दिवसांनी? तुम्ही महिना लक्षात ठेवा, लय 27 वर जाऊ नका. महिन्यात. किती दिवसांनी? महिन्यात. संतकाने आपल्यात फरक बघा. आपण पंढरपूरला पोहोचायच्या आधी ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड गावाकडे करून ठेवू, म्हणजे आले आले निघा येतोय. आपण जायच्या आधी गाडी वळवणारी माणसं. आपलं खतरनाक काम आहे दादा. आपल्याच्यानं देव लय अवघड आहे. एका महिन्यानं 27 दिवसानं चोखोबाराला आठवलं माझी बायको बाळंतीन होती. 27 दिवसानं खऱ्या निर्मलेला ते म्हणतात. ती खरी इकडे होती, ही भेसळयुक्त माल होता. ओरिजिनल 24 कॅरेट तिकडे होतं महाराज. अगं तुझी वहिनी बाळंतीन होती. दादा कळतं का तुला? मला तरी सांगायचं, मी गेले असते तिच्या मदतीला. आता जा बरं पटकन. आई नंतर निस्वार्थ प्रेम करणारं एकच नातं ती म्हणजे बहीण असते. जी बहीण कितीही गरीबाच्या घरी दिलेली असू द्या, पण आपल्या भावासाठी कायम श्रीमंतीनं उभं असते, तिला बहीण म्हणायचं. त्या बहिणीनं आजूबाजूच्या घराचे धनधान्य आणले आणि शिदुरी केली. शिदुरी कळते ना? आणि शिदुरी दिली भावाच्या डोक्यावर. जा म्हणे. बायकोची काय डोक्यावर शिदुरी घेऊन चोखोबाराय निघाले. चोखोबाराय निघाले. आता जगाच्या मालकाला कळणार नाही का? त्याचं वायफाय हायफाय काय कनेक्शन जोरात आहे देवाचं. देवाला लगेच कळलं चोखोबाराय निघाले. देव म्हणे लगेच इकडे. देव नाटक कराय 1 नंबर. आता हायच कर्नाटकाचा नाटक करणारच की महाराज. त्याच्या नावातच नाटक आहे. पांडुरंग कुठला आहे? कानडा हो विठ्ठलू कर्नाटक हो. कानडा राजा पंढरीचा. काय महाराज त्यानं असं नाटक करायला चालू केलं. वहिने आता जाते, वहिने आता जाते. थांबा ताई, माझ्या त्या घरधण्याला येऊ द्या, तुमची साडी चोळी करू द्या. अहो आई करणार नाही इतकी सेवा तुम्ही माझी केली. जगात कुणी करणार नाही एवढं तुम्ही माझ्यासाठी केलं. माझ्या घरधण्याला येऊ द्या, चांगले साडी चोळी सोनं नाणं करते आणि मग तुम्हाला पाठवते. देव मनातल्या म्हणला जाऊ दे बाई, भांड उघडं पडून काय तस करू नका. वहिनी जाऊ दे बरं, माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय राहवत नाही. माझा धनी रागवल मला. नाही रागवी तिला. कोणाचं धनी? कोणाचं?
शिव सगळ्या जगाचा धनी. ह्याचा कोण धनी? नाटक धनी. रागातली बाय मला किती दिवस झालं राहिले. चोखवरायची बायको म्हणली 27 दिवसात त्याला एकदा बी नवरा आठवला नाही. सकाळपासून नवरा नवराच करायला. चुली तरी शिवते. बरे 4-5 बायका बोलवल्या गेल्या, कुंकू लावलं, निर्मला बाईला पाठवलं. हे तिथं पोचेपर्यंत चोखोबराय आले. तुम्ही फक्त कल्पना करा माय मावल्या, असं तुम्ही बाळंती नाही 2-4 दिवसावर तुम्हाला बाळ होणार आहे आणि तुमचा नवरा भांडून तुमच्यावर रुसून गेला महिन्याला. तुम्ही कसं स्वागत करचाल ग? हे ग माय मावल्या, कसं करचाल ग? सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशनी प्रभा. कस करचाल ग बाय? कस करचाल ग बाय? नाही करचाल कसं तेवढं तरी सांगा की रिॲक्शन काय असेल तुमचं? कारण आयुष्यात कोणी बी त्रास दिला तर जमतो, फक्त नवऱ्याने नाही दिला पाहिजे. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावीनं बोलावं, नंदीनं हिनवावं, गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं कशाला टेन्शन घेते मी आहे ना बाई. आनंदानं संसार करते, रुसत सगळं सोपं होतं, फक्त नवरा शहाणा पाहिजे. मी नाही म्हणत, माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा पाहिजे सासू असं, फक्त नवऱ्याचं प्रेम पाहिजे. खरं आहे ना? खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं येईल मला अक्कल तर सांगा. खरं आहे खोटे? म्हणजे घर कसं बी असलं तरी जमतंय, फक्त कोण चांगला पाहिजे? तुझं लांब आहे बाळा अजून. नवरा चांगला पाहिजे, नवरा चांगला पाहिजे. आयुष्यात सगळं सोपं होतं. परमार्थ सोन्याचा संसार तुका म्हणजे सोपे आहे सर्व होणे, फक्त शहाणा तो. आता धनी नवरा बी चांगला पाहिजे ना, आपण ज्याला मानतो तो मालक बी चांगला पाहिजे. तुकोबराचं वर्णन नाही, शेंदरी हे तरी दैवते सुख देत नाही. मालक धनी शहाणा पाहिजे. तसं इथं संसारात सुद्धा कोण शहाणा पाहिजे? धनी शहाणा पाहिजे. आता हे येडा नवरा महिन्यानं आला. आजकालची असती तर तिथूनच म्हणली असती पुढे येऊ नको मी आली. बाळाती होती बाळाती सोडून गेला हलका तो आठ बघायचं नाही माझ्या पोराचा तो माझा दे कडू असते. मी तरी जरा कमी बोलले, ती जरा हाय क्लासच बोलली असते. आजकालची होती पण संतांच्या बायका संतान वेगळ्या नसतात. चोखवरांची बायको चोखवराकडे बघून म्हटली, स्वामी लेख नुसतं चोखवराकडे बघितलं, सगळा राग निवळला. स्वतःचा कर्मवेळा चोखवराच्या हातात दिला आणि सांगितलं आपलं संतांची बायको होती का आपल्यासारखी होती का? बाईचं तोंड ग बसत नाही. लगेच म्हणली, ताई गाठ पडला तुम्हाला? ताई आताच गेलात 10 मिनिटापूर्वी. तुम्ही कुठल्या मार्गे आले? दिगंची मार्गे. दिगंची मार्गेच गेला ना त्या. इथं कमानीत गाठ नाही झाली तुमची? चोखवरायला वाटलं बाळातपणात मी नव्हतं म्हणून डोक्यावर पडली काय की बायको. येड्या कधी बोलायला तर मीच बहिणीपाशी राहून आलो, ही म्हणती बहीण होती. येडबीड लागलं का काय तुला? अगं मीच त्याच्यापाशी राहून आलो महिनाभर. बर मी इडी, बर मी मूर्ख. ह्या बायकाला विचारा बर, बाय का माय मावल्या आताच गेला का नाही निर्मला? गेल्या का नाही? तुम्ही होते की नाही? तुम्हाला सांगितलं ना मला, आत्ताच गेला ना. अहो यांनीच हळदी कुंकू लावलं, यांनीच वटी भरली. अहो काय अहो यांनीच. अहो सगळींना प्रत्येकीनं सांगा, चोखोबा खोटं बोलत नाही तुमची बायको, आई करणार नाही एवढं केलं तुमच्या बहिणीने. जगात एवढ्या बहिणी बघितल्या चोखोबर आहे, पण तुमच्या बहिणीसारखी बहीण जगात दुसरी बघितली. अहो काय वाईट अवस्था तुमच्या बायकोची, पण तुमच्या बायकोची घाण ना घात तुमच्या बहिणीनं काय. अहो लोक बघणार सो नाही टुमकून एवढी वाईट अवस्था तुमच्या बायकोची होती, पण तुमच्या बायकोचं प्रत्येक
काम तुमच्या बहिणीनं केलं. कुठल्याच गोष्टीची लाज बाळगली नाही, कुठल्याच गोष्टीचा कमीपणा वाटू दिला नाही. अहो खालच्या तर खालचं काम तुमच्या बहिणीनं तुमच्या बायकोसाठी केलं. प्रत्येकीनं कौतुक करावं. चोकोबा अहो तुम्हाला पोरग झालं तर अख्ख्या गावात साखर वाटली. चोकोबा तुमच्या पोराचं नुसतं बारसं होतं तर सगळ्या गावाला पंचकृषीला जीव घातलं. चोकोबा किती केलं कसं कसं कुठल्या तोंडानं सांगू चोकोबा लई केलं तुमच्या बहिणी. आता मात्र चोकोबाराय पंढरीकडे तोंड करतात आणि जगाच्या मालकाला विचारतात देवा फटकात चोख्या हा गुरु राखणारा की र काय केलं रे पांडुरंगा. फक्त तुझं नाव घेतलं की तुझ्यावर प्रेम केलं, तुझं नामचिंतन केलं, नुसतं मुखात विठ्ठल विठ्ठल म्हणलो की रे देवा माझ्या गैरहजेरीत माझ्या बायकोचं बाळापण सुद्धा तू येऊन केलंस की रे. किती मन मोठं तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरी भावे हरी भावे हरी नाम घे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. वारेकरी तिथं मला विश्वास आहे अवघाची संसार सुखाचा. तू माझा संसार सुखाचा केल्याशिवाय सोडत नाहीस. इतका विश्वास पांडुरंगावर कशाने आला. तुकोबाराय म्हटले देवा आम्ही फक्त एकच नियम पाळावा. पंढरीचा वारेकरी वारी न चुकू दे हरी. वारी चुकू दे हरी न चुकू दे हरी महाराज बरं का. वारी न चुकू देवा ही वारी फक्त चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिंतन काहीच नाही मागत देवा. एवढं मागणं आणि मग त्याच विश्वासावर हा विश्वास आहे. घालून या भार राहिलो मिरविले ती विठोबास. मागे पुढे उभा राहे संभळी तारिया घात निवारा आहे. मला माहित आहे तू राखतोस. अनुबऱ्यांचा विश्वास. अनुबराय म्हणतात मी बोलणार आहे रे देवा तू करून गेला. हे सगळं तुझ्याच बोलण्यावर तर चाललंय. हे जे चाललंय मीरा पकी कृपा सब काम हो रहा करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कुठेतरी विचार अहो काहीच नव्हतं. काय खावं कळत नव्हतं. आता काय खावं कळत. झोपडीत राहायचं आता बंगलं झालं. मागं पुढं फिरतात कसं काय ना. मेरी नाव चल रही है कृपा से सब काम हो रहा है. काही नाही रे देवा तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम.